हॅलो एव्हरीबडी, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ आयुर्वेदा. आता त्यानंतर येते मित्रांनो, ते म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ पॉयझन. हे NCSMने मस्ट नो पॉईंट दिलेले आणि याचे हमखास MCQ पेपरमध्ये विचारतात. तर हे काळजीपूर्वक देऊन ऐका मित्रांनो. आता याचं जे क्लासिफिकेशन ऑफ पॉयझन आहे त्याच्यामध्ये जे पहिलं क्लासिफिकेशन दिलेले ऑन द बेसिस ऑफ देअर स्ट्रक्चर्स सांगितलेलं. आता हे जे ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर्स आहेत हे 3 सब टॉपिकमध्ये क्लासिफाय केलेले, की पहिलं आहे करोजिव्ह, नंतर आहे इरिटंट्स आणि लास्टला आहे ते म्हणजे सिस्टमिक. अशा पद्धतीने हे 3 सब टॉपिकमध्ये क्लासिफाय केलेले आहे. तर त्याच्यामधलं पहिलं बघू ते म्हणजे करोजिव्ह. आता हे जे करोजिव्ह आहे मित्रांनो, याच्यामध्ये सब टॉपिक येते स्ट्रॉंग ॲसिड्स. आता हे स्ट्रॉंग ॲसिड्स आपल्याला मिनरल किंवा इनऑर्गॅनिक पासून हायड्रोजन सल्फाईड किंवा हायड्रोक्लोरिन पासून मिळतात आणि ऑर्गॅनिक ॲसिड्स याच्यामध्ये कार्बोलिक किंवा ॲसिटिक किंवा ऑक्झॅलिक ॲसिड याच्यापासून मिळतात. इथपर्यंत समजलं काय? आता याच्यानंतर येते म्हणजे स्ट्रॉंग अल्कलीज. आता हे जे स्ट्रॉंग अल्कलीज आहे ते सोडियम हायड्रोक्साईड पासून मिळतात आणि मेटल्समध्ये जर एक्झाम्पल बघितले तर आर्सेनिक, मर्क्युरी, कॉपर, झिंक, टीन आणि लीड. अशा पद्धतीने त्यांनी हे करोजिव्हचे एक्झाम्पल सांगितलेलं. आता याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे इरिटंट्स. आता इरिटंट्सचे बघितले तर याच्यामधून इनऑर्गॅनिक सोर्सेस पासून एक्झाम्पल जर बघितले तर मेटलमध्ये येते आर्सेनिक, लीड, नॉन मेटल पासून येते फॉस्फरस आणि आयोडीन. त्याच्यानंतर सेकंड सब टॉपिक सांगितलेले ऑर्गॅनिक. आता हे ऑर्गॅनिक हे 2 पद्धतीने येतात, ते म्हणजे ॲनिमल सोर्सेस पासून. ॲनिमल सोर्सेस पासून एक्झाम्पल जर बघितले तर स्नेक आणि स्कॉर्पियन येतात. प्लांट आणि व्हेजिटेबल सोर्सेस पासून जर बघितलं तर कॅस्टर आणि कॅलोट्रोपिस येतात. तर त्याच्यानंतर मेकॅनिकल सांगितलेलं, आता हे मेकॅनिकल पासून चॉप हेअर किंवा मेटल पीसेस येतात. अशा पद्धतीने हे इरिटंट्सचे एक्झाम्पल सांगितले. आणि नंतर आता थर्ड येते ते म्हणजे सिस्टमिक. आता या सिस्टमिकच्या अंतर्गत वेगवेगळे पॉयझन्स येतात. ते मध्ये बघू आता सेरेब्रल पॉयझन्स. सेरेब्रल पॉयझन्समध्ये सोमनिफेरस, त्याच्यानंतर स्टिम्युलंट्स, डेलिरियंट्स किंवा डिप्रेझंट्स किंवा सायकोट्रॉपिक्स अशा वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल सांगितलेलं. त्याच्यानंतर स्पायनल पॉयझन येते. आता स्पायनल पॉयझन्समध्ये स्ट्रिक्निंग हे हमेशा MCQ विचारतात, तर हे लक्षात राहू द्या. पेरिफेरल नर्व पॉयझनमध्ये क्युरार येते. अशा पद्धतीने त्यांनी एक्झाम्पल सांगितलेलं. नंतर कार्डियक पॉयझनपासून जर एक्झाम्पल बघितलं तर ॲकोनाईट येते. त्याच्यानंतर ॲस्पॅक्जियंट्स याच्यामध्ये कार्बन मोनॉक्साईड येते. त्याच पद्धतीने नंतर नेप्रोटॉक्झिक जर बघितलं तर मर्क्युरी येते. अशा पद्धतीने एक्झाम्पल सांगितले. हेपॅटोटॉक्झिक हे याच्यामध्ये एक्झाम्पल जर बघितलं तर फॉस्फरस येते. आणि नंतर ऑदर्समध्ये जर बघितले तर फूड पॉयझनिंग येते. अशा पद्धतीने यांनी ऑन द बेसिस ऑफ द स्ट्रक्चर्स हे क्लासिफाय केलेले. थँक्यू व्हेरी मच.